जय भीम मित्रांनो. तथागत द लाईव्ह ट्रेडर ह्या आपल्या स्टॉक मार्केट एज्युकेशनल चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सो फ्रेंड्स, आज 4 जुलै फ्रायडे वीकेंडचा दिवस होता. लास्ट डे ऑफ द वीक. नेक्स्ट उद्या सॅटर्डे संडे आहे. त्यानंतर आता मंडेलाच आपलं मार्केट ओपन होईल आणि येत्या थर्सडेला म्हणजे नेक्स्ट निफ्टी एक्सपायरीला गुरु पौर्णिमेचा दिवस आहे. सो लेट सी. मार्केटच सगळ्यात मोठा गुरु आहे. तर मार्केट आपल्याला काय शिकवणार आहे येणाऱ्या वीक मध्ये. तर येणाऱ्या वीकचं तर वीकली अनालिसिस जी आहे ती मी संडेच्या दिवशी चार्ट मसाल्यामध्ये घेऊन येणारच आहे. ठीक आहे. सो आज आपण अनालिसिस करून घेऊया. आजच्या दिवशी आपण काय झालं, काल आपण कोणत्या लेवल्स प्रेडिक्ट केल्या होत्या आणि आज त्या लेवल्सला मार्केटने मॅच केलं नाही केलं, रिस्पेक्ट केलं, आणि आज आपण ट्रेड्स काय घेतले होते, ह्या सगळ्या गोष्टी बारकाईने समजून घेण्यासाठी आपण पुढे चार्ट वरती बघूया. सो दॅट आपल्याला समजायला जास्त इझी होईल. ठीक आहे फ्रेंड्स. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण इथे ओपन केलेला आहे निफ्टीचा चार्ट. ओके. सो जो सर्कल करून ठेवलेला आहे ती तुम्हाला दिसत असेल, जी फर्स्ट कॅन्डल आहे आजच्या दिवसाची. 15 मिनिट्स टाइम फ्रेमचा हा चार्ट आहे निफ्टीचा. ऑलराईट, थोडंसं मी अजून मोठं करतो त्याला, सो दॅट तुम्हाला व्ह्यू करायला इझी होईल. कारण भरपूर मला थोडी लोक म्हणतात की सर चार्ट थोडासा विजिबल नाहीये, छोटं छोटं दिसतं, थोडंसं मोठं करा. म्हटलं ठीक आहे. सो हा निफ्टीचा चार्ट आहे. ऑलराईट. तर सुरुवातीच्या भरपूर वेळात आपण इथे बघू शकतो की मार्केट इथे ऑलमोस्ट कन्सॉलिडेशन फेज मध्ये होतं एवढा वेळ. ऑलराईट. त्यानंतर एक थोडीशी मुवमेंट आली, इथे मार्केट फॉल झालं आणि नंतर अगेन कन्सॉलिडेशन कन्सॉलिडेशन मध्ये गेलं इथे. कारण हा जो टाइम पिरियड असतो ना फ्रेंड्स, याच्यामध्ये ना प्रीमियम वाढत नाहीत, घटत नाहीत. ठीक आहे. आयदर ऑर कोणत्याच साईडला कोणताच बेनिफिट होत नाही, ना सी साईडला ना पीई साईडला. फक्त प्रीमियम डिके होत राहतात. ऑलराईट. प्रीमियम मध्ये बेनिफिट घेण्याचा जो आहे टाइम, तो हा बघा, हा आहे. मी तुम्हाला एरोने दाखवतो. ठीक आहे. हे बघा, येथे प्रीमियम वाढतात आणि अगेन, ओके सॉरी, ह्या मुवमेंटला प्रीमियम वाढतात. ओके. जिथे क्विक मुवमेंट असते ना, 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती किंवा 5 मिनिट्स टाइम फ्रेम वरती, रादर स्कॅल्पिंग जे करण्यात इंटरेस्टेड असतील त्यांनी 5 मिनिट्स टाइम फ्रेम बघावं, मी तर म्हणेन. 15 मिनिट्स आपण प्रॉपर ट्रेड घेण्यासाठी, म्हणजे जे प्रॉपर ट्रेड्स एक्झिक्यूट करण्यासाठी मी 15 मिनिट्स टाइम फ्रेम लावतो. ज्यांना छोटे छोटे पॉइंट्स मध्ये पण म्हणजे जे लोक खुश आहेत किंवा काय, ते स्कॅल्पिंग करून त्याच्यात करू शकतात. बट इट्स अगेन हाय रिस्क, म्हणून 15 मिनिट्स टाइम फ्रेम वरती आपण आपले ट्रेड्स एक्झिक्यूट करतो. मी माझे पर्सनल ट्रेड्स असतात जे तुमच्याशी नॉलेज आणि एज्युकेशन पर्पज साठी शेअर करतो. ठीक आहे. हा, ते ट्रेड्स जर तुम्हाला व्ह्यू करायचे असतील तर टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. ते ट्रेड्स तुम्हाला फ्री बघायला मिळतील विथ टायमिंग्स. ठीक आहे. सर, हे झालं निफ्टीचं. बट निफ्टीमध्ये ऍज युजल आपण ट्रेड घेत नाही. तर आपण आता बँक निफ्टीमध्ये बघूया, बँक निफ्टीमध्ये कसं बँक निफ्टीने बिहेव केलेलं आहे ओव्हरऑल. ठीक आहे. सो बँक निफ्टीमध्ये हे बघा, हे कालचा, वेट, फर्स्ट ऑफ ऑल मी हे कालचा जो सर्कल आहे त्याला डिलीट करतो. येस. ओके. ठीक आहे. काल हे जे हायलायटरने तुम्हाला दिसत असेल इथे पिंक कलरच्या हायलाइटला, ही जी ट्रेंड लाईन सांगितली होती 56,777 ची, त्या ट्रेंड लाईनच्या आसपास मार्केट खेळू शकतं असं प्रेडिक्ट केलं होतं. आणि ओव्हरऑल जर तुम्ही बघाल बँक निफ्टीमध्ये झालंय तसंच. फर्स्ट कॅन्डल जी बनली आज बँक निफ्टीची, ती तुम्हाला सर्कल मध्ये दिसत असेल. दोजी कॅन्डल बनली होती, लॉंग दोजी. तिचे शॅडो जे वीक्स म्हणतो आपण ते लॉंग होते. सो कम्प्लिटली इनडिसायसिव्ह कॅन्डल होती की नेमकं काय होईल काय नाही. सो नेक्स्ट कॅन्डल त्याच्या बनली, एकदम डीप रेड कॅन्डल बनली. ठीक आहे. आणि तिकडनं नंतर मार्केटने मोमेंटम पकडलं. ठीक आहे. हे जे मोमेंटम होतं ना मार्केटचं फ्रेंड्स, वेट, मी तुम्हाला कालचे जे हे डिरेक्शन्स आहेत ना, ठीक आहे, हे सर्व मी डिलीट करतो. ठीक आहे. ही पिंक जे हायलायटरने मी हायलाइट केलेलं की ह्या ट्रेंड लाईनच्या, ते पण मी डिलीट करतो. ठीक आहे. सो आता पूर्ण क्लिअर चार्ट इथे तुम्हाला दिसत असेल एकदम. ओके. क्लिअर चार्ट. ऑलराईट. सो ह्या कालच्या लेवल्स पण मी सांगितले होते आजच्या दिवसासाठी पर्टिक्युलरली की 57,057 ही
रेझिस्टन्स लेवल असेल आणि सपोर्ट असेल 56,777 चा. आणि असं सांगितलं होतं की त्याच्या अवतली भोवतली मार्केट आजच्या दिवस ट्रेड करू शकतं. एक्झॅक्टली झालंय तसंच. तुम्ही बघितलं असेल 10:40 ला टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही जॉईन केलं असेल तर तुम्हाला समजेल 10:40 ला आपण 56,600 चा मी एक सी साईडचा एकच कॉल दिला होता आजच्या दिवसामध्ये. त्यातून एक्झिट घेतलं. जसं एक्झिट घेतलं त्याच्या नेक्स्ट कॅन्डल पासून मार्केटने एक फॉल दिला. ऑलराईट, तो फॉल आपण कॅप्चर केला नाही ऑब्व्हियसली, कारण आपण सीसॉ ट्रेड्स घेत नाही. म्हणजे सी झालं की पी झालं की सी, कारण त्यामध्ये कोणत्याही टाईपचं डिरेक्शन किंवा तुमचं एक्झिक्युशन म्हणजे अनालिसिस प्रेडिक्शन असं काही नसतं. ते फक्त सी पी करण्यात काही मजा नसते. एक ना एक दिवस त्यात म्हणजे ट्रॅप होता तुम्ही आणि तुमचे लॉसेस होत जातात. नंतर इमोशनल ट्रेडिंगकडे तुम्ही वळता, नंतर रिव्हेंज ट्रेडिंगकडे वळता. असं करत 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 तुमचा पूर्ण जे कॅपिटल आहे, जे अकाउंट आहे, ते तुम्ही कॅपिटल वाईप ऑफ करून टाकता, अकाउंट ब्लो करून टाकता. त्यामुळे तसं करायचं नाही. आपला एक फिक्स डिसिप्लिन आहे. आपला टार्गेट कम्प्लीट झाला तरी टर्मिनल क्लोज करायचं आणि एसएल हिट झाला तरी टर्मिनल क्लोज करायचं. थोडंसं मला डायसी वाटत होतं, आणि डायसी इन द सेन्स 9:15 to 10:30 हा जो आपला ऑप्शन बाईंगचा पर्टिक्युलर टाइम आहे तो टाइम निघून गेला होता. आणि थोडंसं मला असं वाटत होतं की अजून आपण जर याला जास्त रिस्क म्हणजे जास्त लांबवलं तर मग नंतर प्रीमियम्स डीके व्हायला सुरुवात होईल. त्यामुळे 30 पॉईंट्सला मी एक्झिट घेतली. 30 पॉईंट्स काही कमी नसतात. ठीक आहे फ्रेंड्स, 30 ची लॉट साईज आहे बँक निफ्टीची. एक सिंगल लॉटने जरी काम केलं असेल तरी 900 रुपीज होतात प्रॉफिटचे. ठीक आहे. सो इकडनं तुम्ही बघितलं असेल हा फॉल आला, त्यानंतर अगेन ह्या ट्रेंड म्हणजे ही जी सपोर्ट लाईन होती आपल्या त्याच्यावरती जेव्हा बँक निफ्टीने सस्टेन करायला सुरुवात केली, त्यानंतर एका सिंगल कॅन्डल मध्ये 230 ला मार्केटने प्रीमियम्स एकदम वाढवले. मी टेलिग्रामला अपडेट पण केलेलं आहे की जरी आपण 30 पॉईंट्स मध्ये एक्झिट घेतला असेल आपल्या ट्रेड मधून, बट सगळे टार्गेट्स अचीव्ह झालेले आहेत. कारण 1050 ला एंट्री, अबोव्ह 1050 एंट्री सांगितली होती. 1100 चा टार्गेट होता फर्स्ट आणि 1150 चा सेकंड. आणि जर तुम्ही ते बघाल, मी तुम्हाला ते पण दाखवतो. ठीक आहे, वेट, 56,600, येस, हे बघा. हा जो चार्ट आहे हा पर्टिक्युलरली त्या स्ट्राईक प्राइसचा चार्ट आहे ज्यामध्ये आपण आज ट्रेड घेतला होता. ऑलराईट, सो ही त्याची फर्स्ट कॅन्डल होती. ऑलराईट, 10:40च्या ह्या कॅन्डल मध्ये आपण ह्या कॅन्डलला आपण एक्झिट घेतला होता. ह्या कॅन्डल पासून मार्केटने फॉल करायला सुरुवात केली आणि नंतर इकडनं मोमेंटम पकडलं. ते तुम्ही इथे बघू शकत असाल. वेट, मी तुम्हाला त्याला पण हायलाइट करून दाखवतो. अरे, वेट 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 अ सेकंड. हे बघा, एरोने मी तुम्हाला दाखवलं की क्लोजिंग कितीला झालेली आहे. 12:03 ला. ऑलराईट, 12:03 ला क्लोजिंग झालेली आहे. आणि ह्या मुवमेंट मध्ये असताना लो 944 चा होता आजच्या दिवसाचा. ठीक आहे, आपण 1050 च्या अबो बाईंग सांगितली आणि 1000 चा एसएल होता. ठीक आहे, त्यामुळे होल्ड करण्यात अर्थ नसतो फ्रेंड्स. जर तुम्ही नीट नोटीस केलं, जरी आपले टार्गेट्स वरती अचीव्ह झाले, 1200 ला क्रॉस केलं त्याने, बट तुम्ही एसएल हिट करण्याची रिस्क घेण्यापेक्षा 30 पॉइंट्स प्रॉफिट मध्ये एक्झिट घेण्यात कधीही मजा आहे. ठीक आहे, यानंतर सुद्धा सेकंड हाफ मध्ये चान्स होता, ज्यावेळी ट्रेंड लाईनच्या वरती, जसं मी मगाशी बँक निफ्टीच्या चार्ट वरती सांगितलं, हे जे सपोर्टच्या वरती अगेन जेव्हा बँक निफ्टी आली 56,777 च्या वरती, आणि इथे बँक निफ्टी ट्रेड करायला लागली ह्या झोन मध्ये पर्टिक्युलर, त्यावेळी मला परफेक्टली माहिती होतं की इकडनं बँक निफ्टी आता अप ट्रेंड देणार आहे आणि एक हायर लेवलची क्लोजिंग देणार आहे. आणि तसंच झालं. बँक निफ्टीने 57,031 ची क्लोजिंग दिलेली आहे. ठीक आहे, आता भरपूर बायर्स लास्टच्या एक 1 आवर मध्ये एकदम एक्स्ट्रीम बुलिश झाले असतील. जे न्यू कमर्स असतील, ज्यांना नवीन नवीन मार्केट कळतं, ज्यांना मार्केटची एवढी समज नाही, ते भरपूर यामध्ये बुलिश झाले असतील. आणि अगेन मंडेच्या दिवशी ते असं बुलिश होऊन स्वतःचा लॉस सुद्धा करून घेऊ शकतात. कारण की फ्रायडे आहे फ्रेंड्स, ग्लोबल टेन्शन चालू आहेत. वॉर म्हणजे सीज फायर झालेत, पण वॉर थांबले असं कोणत्या कंट्रीने घोषणा केली नाही, किंवा कम्प्लिटली बंद झाले असं कोणत्या कंट्रीने घोषणा केली नाही. आणि ट्रम्प तात्यात आहेच. तर ट्रम्प जेव्हापासून आलाय युएस प्रेसिडेंट म्हणून, तर मी मागे एक स्पेशल व्हिडिओ बनवला होता त्यासाठी, की वर्ल्ड इकॉनॉमिक्स मध्ये एक नवीन एक टर्म आलेली आहे, ती म्हणजे ट्रम्पोनॉमिक्स. तर ट्रम्पला जसं वाटतं की कोणावरती किती सँक्शन्स टाकायचे, नवीन काय घडामोडी करायच्या, कुठून काय
अप डाऊन हे सगळं म्हणजे तिकडनं डिसिजन्स होतात. सो कोणत्याही प्रकारचे ट्रेड्स कॅरी करू नका फ्रेंड्स, स्पेशली जेव्हा मध्ये असे 2-2 दिवस सुट्टे असतात. कधीही काही होऊ शकतं, कोणतीही कंट्री कोणत्याही कंट्रीवरती बॉम्ब टाकू शकते. त्यामुळे तुम्हाला किती बुलिश वाटत असेल तरी पण असं करायचं नाही. देन अँड देअर त्या दिवशी सेम डेला ट्रेड घ्यायचे, एक्झिक्यूट करायचे आणि त्याच दिवशी ते संपवायचे. सो हे सिम्पल आजचं अनालिसिस होतं. आजचा दिवस पण आपण प्रॉफिट मध्ये होतो. ओव्हरऑल जर पूर्ण वीक बघाल तर ऑलमोस्ट मला वाटतं एकही दिवस एसएल हिट झालेला नाही, सगळे दिवस टार्गेट हिट झाले. आयदर आपण थोडेसे पॉईंट्स प्लस घेऊन मार्केट चॉपी वाटलं तर मी 15-20 पॉईंट्स प्लस मध्ये घेऊन ट्रेलिंग एसएल घेऊन तिथे एक्झिट घ्यायला सांगतो. ठीक आहे फ्रेंड्स. त्यानंतर मार्केट वरती जात जरी असेल तरी पण तुम्ही म्हणाले सर मार्केट वरती चाललेलंच कशाला ट्रेलिंग एसएल घ्यायला, आम्ही थांबलो असतो. असं नसतं. जिथे असं वाटतं की आपल्याला बुक करायचा टाइम आलाय किंवा ट्रेलिंग एसएल ला ट्रेल करायचा वेळ आलाय त्यावेळी करायचं. कारण हा जो हॅपी माइंडसेट घेऊन तुम्ही आता वीकेंड मध्ये जाल ना, ह्याच माइंडसेट तुम्हाला नेक्स्ट वीक मध्ये कामाला येईल. वेअर एज जर तुमचा एसएल आज हिट झाला असता तर तुम्ही विचार करा, तुमचे 2 दिवस तुम्ही त्या सायकोलॉजी मध्ये असता की अरे एसएल हिट झाला, 4 दिवस चांगले गेले, शेवटच्या दिवशी पण जमलं असतं, झालं असतं. मग ते तुम्ही वेगळ्या म्हणजे म्हणतात ना इमोशनली एक रिव्हेंज घेण्याच्या हिशोबाने एक वेगळ्या माइंडसेटने मंडेच्या दिवशी मार्केटमध्ये उतरणार. आता शुक्रवारी झाला ना तो लॉस मी आता कव्हर करतो, आणि कव्हर करण्याच्या नादातच नेहमी लॉस होतो. ठीक आहे फ्रेंड्स. तर ही सायकोलॉजी असते. अशा जास्तीत जास्त नॉलेजेबल कंटेंटसाठी सगळ्यात पहिलं म्हणजे आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. कॉमेंट बॉक्समध्ये चॅनल म्हणजे माझं जर नॉलेजमध्ये तुमच्या नॉलेजमध्ये काही भर पडत असेल, तुमच्या प्रॉफिटमध्ये काही भर पडत असेल माझ्या या व्हिडिओजमुळे, तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्कीच जय भीम लिहा. आणि कोणत्या क्वेरीज असतील तर त्या पण लिहा, त्याचं तुम्हाला सांगण्यात येईल, सॉल्व्ह करून देण्यात येतील. आणि पुढच्या एज्युकेशन व्हिडिओमध्ये भेटूया. उद्याच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये जी नवीन सिरीज आहे आपण एव्हरी सॅटर्डेला घेऊन येतो, व्हॉट्स द टॉप पिक. ठीक आहे. तर टॉपिक काय आहे म्हणजेच टॉप पिक काय आहे, असे 5 स्टॉक आपण देतो. तर लास्ट वीकचे जे दिलेले 5 स्टॉक होते त्यांनी कसं परफॉर्म केलेलं आहे आणि तेच स्टॉक कंटिन्यू करायचे की आपण स्टॉक चेंज करूया, हे सगळ्या गोष्टींच्या घडामोडी आपण उद्याच्या व्हॉट्स द टॉप पिक ह्या सिरीजमध्ये एव्हरी सॅटर्डेच्या सिरीजमध्ये घेऊन येणार आहोत. आणि त्यानंतर नेक्स्ट संडेच्या दिवशी आपण चार्ट मसाला म्हणजेच वीकली अनालिसिसचा व्हिडिओ घेऊन येणार आहोत. सो भेटूया तोपर्यंत पुढच्या एज्युकेशनल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना मानाचा जय भीम, जय शिवराय.